की गीते साहेब असतील, खरा साहेब असतील किंवा मी असेल किंवा माझ्यासारखे अनेक सेवानिवृत्त शैक्षणिक शोध घेणारे अधिकारी असतील, मला सांगायला मी या ठिकाणी सांगू इच्छितो की कोणत्याही नैराश्यातून आम्ही प्रशासनातून बाहेर पडलो नाही तर प्रचंड अशी पॉझिटिव्ह एनर्जी घेऊन, सकारात्मक ऊर्जा घेऊन समाजाच्या सेवेसाठी आम्ही त्यामुळे आमच्या गैरसोयीनं वेगळ्या अर्थानं पाहू नका, कारण MPSC पेपर करणाऱ्या मुलांचेही फोन आले की आम्ही पुढे अभ्यास करायचा गेले, परंतु त्यांना मी समजून सांगितलं प्रत्येकाच्या प्लॅन ABCD हा रेडी असला पाहिजे. जर तुमचा प्लॅन A सक्सेस असला पाहिजे, परंतु मुळात माझं इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट झालं असल्यामुळे, माझं BSc इलेक्ट्रिकल झालं असल्यामुळे माझा प्लॅन A हाच मुळात उद्योजक करण्यात होता. परंतु आपण ज्या भागातून येतो, ज्या नोकरीच्या मानसिकतेतून आपल्या पार्श्वभूमी, त्यामुळे नाईलाजाने मला सहाय्यक अधिकारी या पदावर जॉईन व्हावं लागलं. आणि देखील जेवढे 20, 22, 24 वर्ष आम्ही सोबत होतो गीते साहेबांनी, परंतु या प्रशासनातून अधिक सेवा करण्यासाठी कसं बाहेर पडता येईल यावर निश्चितच त्या ठिकाणी प्लॅन निर्माण झालेला होता. आणि आवर्जून काळजी आचार्य यात्रेनंतर 70 वर्षानंतर पहिल्यांदा आलेला महात्मा फुलेंवरचा सत्यशोधक चित्रपट शासनाच्या महाराष्ट्र नागरी सेवे नियमाच्या चौकटीच्या बाहेर पडल्यामुळं मला तो चित्रपट करता आला, हे मी या ठिकाणी माझं भाग्य समजतो. हा चित्रपट जो आपण 6 डिसेंबर रोजी महापरिनिर्वाण, जो 6 डिसेंबर रोजी संपूर्ण भारतभर रिलीज होणार आहे, तो देखील येणार आहे. हे केवळ या शासकीय सेवेच्या चौकटीतून बाहेर पडल्यामुळे शक्य झालं. आजच्या या प्रसंगी सिद्धार्थ खरात साहेबांचा जो काही प्रशासनाला प्रचंड असा अनुभव आहे, कारण साहेबांनी केवळ कक्षाधिकारी पदावर काम केलं नाही, त्या ऊर्जा मंत्रालयाचे स्वीय सचिव, त्याचबरोबर केंद्रीय सामाजिक न्याय मंत्रालयाचे सचिव, अशा वेगवेगळ्या पदावर दिल्ली, मुंबई या ठिकाणी त्यांनी काम केलं आहे. प्रशासनातल्या सर्व बाबी त्यांना माहीत आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, ते केवळ प्रशासक राहिले नाही तर त्यांच्या आईप्रमाणेच ते संवेदनशील साहित्यिक देखील आहे. आणि जेव्हा साहित्यिक किंवा कवी हा प्रशासक असतो तेव्हा त्याचं प्रशासन नेहमीच संवेदनशील असतं. याची प्रचिती वेळोवेळी आपल्याला खरात साहेबांकडून आली आहे. आजच्या प्रसंगी मी जे काही सगळ्यांच्या मनोमनाची इच्छा आहे त्या कधी जाहीर होतील, होणार नाही, परंतु मनातल्या आमच्या सगळ्यांच्या इच्छा येणाऱ्या 3 महिन्यात पूर्ण होतील असे आम्हाला सगळ्यांना त्या ठिकाणी अपेक्षा आहे. तर यापूर्वी जनरली असं होतं की नियत वयानुसार सेवानिवृत्त झाल्यानंतर त्याला शुभेच्छा दिल्या जातात, तुमचं आरोग्य चांगलं जावं अशा प्रकारच्या. परंतु आजचा सोहळा हा सेवागौरव आहे. म्हणजे त्यांनी जो काही सेवा केली, त्या सेवा करत असताना आपल्या भागातील सर्वसामान्यांना ती काही मार्गदर्शन केलं, त्याचा गौरव आज होतोय. आणि येणाऱ्या काळामध्ये आज मिळो अशी या ठिकाणी अपेक्षा करतो आणि थांबतो. धन्यवाद.